जालन्यामध्ये धनगर आंदोलकांनी रास्ता रोको केलाय। अंबडच्या शिरनेर फाट्याजवळ त्यांनी वाहतूक अडवलेली आहे। दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आजचा 16वा दिवस आहे आणि बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा रास्ता रोको केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण जालन्यामधली पाहतोय। जालन्यामध्ये धनगर आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे। अंबडच्या शिरनेर फाट्याजवळ वाहतूक सुद्धा त्यांनी अडवून धरलेली आहे। दीपक बोराडे हे गेल्या 16 दिवसांपासून उपोषण करतायत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। रस्त्यावर टायर सुद्धा जाळण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, धनगर समाजाच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी दीपक बोराडे यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा 16वा दिवस आहे आणि यासाठी आता त्यांचे समाज बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांनी अंबडच्या शिरनेर फाट्याजवळ वाहतूक अडवून धरलेली आहे आणि रस्त्यामध्ये ठिय्या मारलेला आहे। रास्ता रोको त्यांनी सुरू केलेला आहे। सध्या या संपूर्ण महामार्गावरची वाहतूक, रस्त्यावरची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत। जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। धनगर समाज आक्रमक झालेला आहे। रस्त्यावर त्यांनी ठिय्या मारलेला आहे आणि रस्त्यावरच त्यांनी टायर जाळत निषेध व्यक्त केलेला आहे। दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यासाठीच त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। सरकारकडून दखल घेतली जात नाहीये आणि त्यामुळे त्यांनी आज रास्ता रोको केलेला आहे आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर जालन्यामध्ये आपण ही दृश्य पाहतोय। बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी या आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे।